नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या राज्यामध्ये चर्चा आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची. राज्य सरकारने या योजनेचा निधी देखील तयार ठेवलेला आहे. काही दिवसातच म्हणजेच रक्षाबंधनापूर्वी किंवा रक्षाबंधनानंतर अ, राज्यातील ज्या महिलांनी या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि जे पात्र ठरलेले आहेत त्यांच्या खात्यांमध्ये दर महिना ₹1,500 देण्याचं आश्वासन राज्य सरकारनं दिलेलं आहे. आणि हे ₹1,500 तर येणार आहेत अशी शाश्वती उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी देखील दिलेली आहे. मात्र महायुतीचे या योजनेला महायुतीच्याच एका नेत्याने सहकारी पक्षाने एक वक्तव्य करून कीळ घातलेली आहे. म्हणजे एक प्रकारे जो काही नरेटिव्ह सेट करण्यात आलेला होता, की याच योजनेवरती विधानसभा निवडणूक महायुतीला लढायची आहे. मात्र महायुतीच्या घटक पक्ष असलेले रवी राणा यांनी अमरावतीमध्ये एक वक्तव्य केलं आणि विरोधक त्यामुळे आक्रमक झालेले आहे. विरोधकांनी या आता राणांचंच वक्तव्य हे घेऊन ही निवडणूक लढण्याचं निश्चित केलेलं दिसतंय. ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये संविधान बदलाचा एक नरेटिव्ह सेट करण्यात आलेला होता आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष असेल किंवा महायुतीतील इतर पक्ष असतील यांना महाराष्ट्रामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आणि महाविकास आघाडीचे 48 पैकी 31 खासदार निवडून आले. मात्र विधानसभेमध्ये अशा पद्धतीनं काही होऊ नये आणि त्यासाठीच लाडकी बहीण योजना सरकारनं आणली आणि एक व्यवस्थित पद्धतीनं तिचं अंमलबजावणी करण्याच्या दिशेनं पावलं उचलली जात आहेत. मात्र रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे महायुती बॅकफूटवर गेलेली आहे का? किंवा महायुतीला वरतीच लाडकी बहीण योजना बुमरॅंग होणार का? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण विरोधक आता रवी राणांच्या वक्तव्यामुळे आक्रमक झालेत. रवी राणांनी म्हटलेलं आहे, की जर तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला नाही, हे पैसे तुमच्या खात्यात आल्यानंतर तुम्ही जर महायुतीला आशीर्वाद दिला नाही, आमच्या उमेदवारांना आशीर्वाद दिला नाही, तर तुमच्या खात्यातील पैसे परत घेऊ. आणि त्यामुळे एक नरेटिव्ह आता सेट करण्याची तयारी विरोधकांकडून सुरू झालेली दिसते आणि हाच मुद्दा घेऊन आता विरोधक जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये मतदारसंघांमध्ये जाणार आहेत असं दिसतंय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तर कालच यावरती वक्तव्य केलं आणि सांगितलं, की हे पैसे काही तुमचे बापजाद्यांचे नाहीयेत. हे पहा सरकारचा पैसा आहे, जनतेच्या टॅक्सचा पैसा आहे आणि लाडक्या बहिणीला तो मिळालाच पाहिजे. जर का तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करत असाल, तर फक्त निवडणुकीपुरतीच ही योजना आहे का? असा देखील सवाल त्यांनी केला आणि एक वक्तव्य केलं, की मतांची झाली कडकी म्हणून आठवली बहीण लाडकी. तर याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहे माय महानगर, आपलं महानगरचे संपादक संजय सावंत सर. सर, आपलं या चर्चेमध्ये स्वागत आहे. नमस्कार. अ, विरोधकांनी लोकसभेमध्ये एक नरेटिव्ह सेट केला आणि त्याचा त्यांना फायदा झाला असं कायम महायुतीकडून आणि भारतीय जनता पक्षाकडून म्हटलं गेलं होतं. आणि अशाच पद्धतीचा एक नरेटिव्ह आता पुन्हा एकदा सेट होतोय का लाडकी बहीण योजनेवरून? कारण रवी राणांचं जे वक्तव्य आहे, की ₹1,500 आम्ही तुमच्या खात्यातून परत घेऊ. मात्र त्यांनी त्यानंतर घुमजाव केलेला आहे. त्यांनी म्हटलंय, की एक भाऊ आपल्या बहिणींसोबत थट्टा-मस्करी करू शकत नाही का? मी ते मस्करीमध्ये केलेलं वक्तव्य होतं. मात्र त्यांनी जे वक्तव्य केलं म्हणजे आपण जे म्हणतो, की एकदा बाण सुटला, की तो परत घेता येत नाही तशाच पद्धतीचं झालेलं आहे आणि त्यांनी केलेलं वक्तव्य घेऊनच आता विरोधी पक्षाचे नेते मग ते काँग्रेस असेल, शिवसेना ठाकरे गट असेल किंवा मग राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, हे सगळेच नेते आता या योजनेवरती बोलायला लागलेत. कसं पाहताय सर त्या रवी राणांच्या वक्तव्याकडे? नाही, काल जे रवी राणा यांनी जे अमरावतीमध्ये जे वक्तव्य केलं, ते वक्तव्य पाहता मी ते वक्तव्य स्वतः पाहिलं. ज्यावेळी यावरची टीका व्हायला लागली, त्यावेळी म्हटलं काय नक्की बोलले आहेत. तर ते रवी राणांचा जो खुलासा आहे, तो मनाला पटण्यासारखा आहे, की ते ज्या पद्धतीने बोलले, ते स्पॉन्टेनियस बोलले, की ₹3,000 तुमच्या खात्यामध्ये देणार. भावाला आशीर्वाद देण्याची जिम्मेदारी तुमची आहे. जर आशीर्वाद दिला नाही, तर ₹1,500 घेण्याची हे सुद्धा एक भाऊ म्हणून मी करू शकतो, अशा पद्धतीचं ते वक्तव्य होतं. आता एक गोष्ट समजून घ्या, की लोकसभेमध्ये भाजपचे जर 400च्या पार जर खासदार निवडून आले, तर देशाचं संविधान बदललं जाईल. देशामध्ये जे आरक्षण जातीपातीला जे काही दिलं गेलेलं आहे भारतासारख्या देशामध्ये, ते बदललं जाईल. अशा पद्धतीचा एक प्रचार
हा प्रचार केला कोणी सुरुवातीला? तर 400 खासदार जर निवडून दिले तर तरच आपण संविधान बदलू शकतो. अशा पद्धतीचं वाचाळवीर हे भाजपचे काही नेतेच होते. आणि ते भाजपचे नेते आपल्या सर्वांना माहिती आहे, की उत्तर प्रदेशमधले होते. ते दिल्लीमधून सुद्धा काही अधूनमधून आवाज येत होते. झारखंडमधून आवाज येत म्हणजे जिथे-जिथे भाजपचं स्ट्रॉंग नेतृत्व आहे, त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जात होतं. आता विरोधकांना ते म्हणजे प्रचाराचा मुद्दा मिळाला आणि सत्ताधारी म्हणजे भाजप आणि एनडीएची एवढी दमछाक झाली, की त्याचे आफ्टर शॉक्स हे आताही बसतायत. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे, की देवेंद्र फडणवीस असू दे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असू देत किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असू देत, हे वारंवार सांगतायत, की विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह तयार केलं आणि त्या फेक नॅरेटिव्हच्या आधारावर फेक नॅरेटिव्हवरच लोकसभेची निवडणूक लढली गेली. त्यामुळे आम्हाला केवळ 17 खासदार आमचे निवडून आले आणि विरोधी पक्षाचे 31 खासदार निवडून आले. आता हे फेक नॅरेटिव्ह किंवा ऍक्च्युअली जे जे घडतंय हे बोलण्याची किमया जशी रवी राणा इकडे आहे. एक लक्षात घ्या ना, की भाजपमध्ये राज्यात सुद्धा असे वाचाळवीर नेते अनेक आहेत. म्हणजे भाजपचा जर कोण पराभव इकडे कोण करत असेल, तर भाजपचा आहे आणि भाजपसाठी ना उभाटाची गरज आहे, ना शरद पवार यांच्या पक्षाची गरज आहे, ना काँग्रेसची गरज आहे. याचं कारण समजून घ्या, की कालच्या मुद्द्यावरनं हा पुन्हा मोठा गदारोळ निर्माण झालाय. ते रवी राणा यांची ती क्लिप विरोधी पक्षाच्या प्रत्येक आयटी सेल मधून प्रत्येकाच्या मोबाईलवर कशी जाईल, ते काय बोलले आहेत, हे व्यवस्थित प्लॅनिंग आता महाविकास आघाडीकडून केलं जात आहे. मात्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, की भाजप हे बोलले समजा सहयोगी पक्ष आहेत. ते सुरुवातीला अपक्ष होते. त्यांच्या ज्या पत्नी होत्या खासदार त्या अपक्ष होत्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्या आणि आता त्या भाजपच्या खासदार म्हणून निवडणुकीला उभ्या राहिल्या. मात्र त्यांचा काँग्रेसच्या खासदाराने म्हणजे जे आमदार होते वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला. आता म्हणजे काही दिवसापूर्वी ज्या पद्धतीने सचिन वाजेची जी मीडिया ट्रायल झाली म्हणजे यापूर्वी अनेक जण महाविकास आघाडीमधील काही जण हे तुरुंगात होते. म्हणजे वाजे तुरुंगात होता. त्यानंतर अनिल देशमुख तुरुंगात होते. नवाब मलिक तुरुंगात होते. संजय राऊत तुरुंगात होते. मात्र यांच्यापैकी कुणालाही मीडियाशी बोलायला परवानगी दिली नव्हती. मात्र ती सचिन वाजे यांना ती मिळाली आणि सचिन वाजे आणि जी रेप्युटेड या देशातील वृत्तसंस्था आहे एएनआय, त्या एएनआयला त्यांनी बाईट दिला आणि त्या बाईटमध्ये त्यांनी असं काही बोलले, की त्यावरून लक्षात येत होतं, की ही स्क्रिप्टेड जे काय बाईट आहे, ती स्क्रिप्टेड बाईट करण्यात आली. सचिन वाजे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत परत परमवीर सिंह यांनी काही खासगी चॅनलला आणि एएनआयला मुलाखती दिल्या. त्यांचा आरोप हाच होता, की महाविकास आघाडीला डॅमेज करण्याचा. आणि कालचं कालचं रवी राणाचं ते स्टेटमेंट. आता एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम हे दोन्ही बाजूने होत आहे. म्हणजे बीजेपी, एकनाथ शिंदे आणि समजा अजित पवार. आता एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये सुद्धा कालच संजय राऊत यांची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये मातोश्रीवर ज्यांनी वक्फ बोर्डच्या निर्णयाविरोधात ज्यांनी घोषणाबाजी केली ते मुस्लिम बांधव हे कुणासोबत होते हे काही फोटो संजय राऊत यांनी दाखवले. आता प्रश्न असा पडलेला आहे, की भाजपला खरंच परत सत्तेमध्ये यायचं नाहीये का? किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा सत्तेत यायचं नाहीये का? की त्यांनी विरोधी पक्षात बसण्यासाठी त्यांची मानसिक तयारी झाली आहे. याचं कारण हे आहे, की लाडकी बहीण ही योजना ही ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये एवढा मोठा गदारोळ झाला. त्याची तांत्रिक बाबी, त्याची मुदत, त्याची वयोमर्यादा, त्याला लागणारे डॉक्युमेंट्स, ते कुठे सबमिट करायचे, हा सगळा सावळा गोंधळ पाहून एक प्रकारचा एक रोष निर्माण झाला. आणि त्या रोषातूनच अशा पद्धतीचं जे काही महिलांना एक आपण समजून घेतलं पाहिजे, की आजपर्यंत म्हणजे साधारण म्हणजे अजित पवारांनी 2 दिवसापूर्वी नाशिकच्या दौऱ्यावर असतेवेळी जी आकडेवारी सांगितली, की येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. सो माझ्या बहिणींना मी ओवाळणी म्हणून दीड हजार म्हणजे जुलै महिन्याचे 1,500, ऑगस्ट महिन्याचे 1,500 असे ₹3,000 17 ऑगस्टला त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. तो आकडा किती आहे उन्मेष समजून घेतलं पाहिजे. 1,30,00,000 जर महिलांनी याची नोंदणी केलेली असेल,
तर यानुसार जून, जुलै आणि ऑगस्टच्या दोन्ही महिन्यासाठी साधारण 2 ते 2,500 कोटी या एवढ्या रकमेचं डिस्बर्समेंट त्या अकाउंटमध्ये होणार आहे. म्हणजे साधारण 2 महिन्यासाठी 2,500 कोटीची तरतूद ही ऑलरेडी अजित पवार अर्थमंत्री या नात्याने केलेली आहे. आता एवढं करून सुद्धा जर रवी राणा, नितेश राणे, प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, चित्रा वाघ, राम कदम असे अनेक हे जे प्रवक्ते जे नेमलेले आहेत भाजपचे, ते स्वतःहून फ्री हिट करतात आणि त्याला आयता त्याचा जो काय त्याचं क्रेडिट आहे ते महाविकास आघाडीला जातं. त्यामुळे रवी राणा यांचं स्टेटमेंट हे बोलण्याच्या ओघात ते बोललेले आहेत आणि त्यानंतर महाविकास आघाडीने त्यांचं जे काही चारही बाजूने जे काही त्यांची कोंडी केली आहे ते पाहता रवी राणा असे बोलणार नाहीत. रवी राणा अशी जर बोलले असतील तर ते चुकीचं आहे. त्यांनी माफी मागितली पाहिजे. अशा पद्धतीचं वक्तव्य आता भाजप बघा स्वतःचं जे काही डॅमेज कंट्रोल भाजप स्वतःच्याच नेत्यांमुळे करताय. त्यामुळे मला वाटतं रवी राणा यांचं स्टेटमेंट हे आयती संधी महाविकास आघाडीला मिळालेली आहे. त्यानंतर आणखी एका आमदाराने, भाजपच्याच आमदाराने पुन्हा एकदा तसं स्टेटमेंट केलेलं आहे, की हे 1,500 रुपये तुमच्या खात्यात आल्यानंतर तुम्ही आमच्याच उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. म्हणजे हे ज्या पद्धतीनं वारंवार सांगितलं जातंय, की आमच्याच उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. यामुळे खरोखर निवडणुकीमध्ये त्यांना याचा फायदा होऊ शकतो का? नाही, नाही. एक एक आपण आता म्हणजे सर्वजण म्हणत असतो लोकशाही आहे, ही काही ठोकशाही नाही. मतदारांना प्रलोभनं दाखवू नयेत. मतदारांना कॅश किंवा काइंडमध्ये काही गोष्टी देऊ नयेत. हे केवळ पुस्तकामध्ये, हे केवळ भाषणामध्ये, हे केवळ वाचनासाठी चांगलं आहे उन्मेष. याचं कारण आहे, की प्रत्येक पक्ष तो महायुतीचा असू देत घटक पक्ष, महाविकास आघाडीचा असू देत किंवा हे स्वतंत्र लढणारे जे पक्ष आहेत म्हणजे मनसे असू देत, वंचित बहुजन आघाडी असू दे किंवा मनोज जरांगे पाटील जे 288 मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये आहे. हे सारे जण काही ना काही देऊन, काही ना काही घोषणा करूनच मतदारांना प्रलोभित करत असतात. आणि आपले मतदार सुद्धा मी लोकसभेत मध्ये ज्या ठिकाणी आपलं महानगर माय महानगरची टीम फिरली त्यांनी हेच सांगितलं कॅमेऱ्यावर की सरकारची योजना आहे, आम्ही सरकार सोबत आहे. जे काही समजा मतदारांसाठी आपण अनेक व्हिडिओ आपल्या सुद्धा चॅनलवरून आपण दाखवले. अनेक इलेक्शनच्या आदल्या रात्री, इलेक्शनच्या 2 दिवस अगोदर जे काही मतांचे दर ठरवण्यात आले होते किंवा मतदारांना जे काही पैसे वाटप करण्यात आले, मतदार सुद्धा हुशार आहे समजून घ्या. आपल्या नेत्यांना वाटतं की आम्हीच हुशार आहोत. पण सर्वाधिक हुशार कोण असेल तर तो मतदार आहे. त्यामुळे लोकशाही जिवंत आहे. याचं कारण आहे की भाजप मागील वेळेस 272 हा जो मॅजिक फिगर आहे त्यापेक्षा जास्त खासदार त्यांचे होते. पहिल्या टर्मच्या वेळी 303 खासदार होते. त्यानंतर आपल्या सर्वांना माहित आहे की 285च्या घरामध्ये होते. 272 सुद्धा भाजपला गाठता आलं नाही. याचा अर्थ मतदाराने, देशभरातील मतदाराने प्रत्येक पक्षाला, भाजपला सुद्धा त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आता आपण बोलूया की इंडिया आघाडीच्या बाबतीमध्ये म्हणजे ज्या काँग्रेसला सांगलीतून जे अपक्ष उमेदवार होते विशाल पाटील त्यांच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसला 3 आकडे म्हणजे 100 खासदार गाठता आलं. त्यामुळे मतदाराने लोकसभेमध्ये प्रत्येक पक्षाला त्याची त्याची जागा दाखवून दिली. आता महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर अनेक प्रलोभनं, अनेक डेव्हलपमेंट कामासाठी फंड, अनेक रस्ते, कोस्टल रोड पासून अनेक रस्ते, अनेक ब्रिज, अनेक जी काही विकास कामे आहेत त्यांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये त्यांनी दौरे केले. महाराष्ट्रामध्ये रोड शो सुद्धा झाला, मुंबईमध्ये सुद्धा रोड शो झाला. एवढं होऊन सुद्धा मतदारांनी म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्रातील मतदारांनी भाजपला केवळ 9 जागा दिल्या. म्हणजे जो भाजप 23 जागा 2019 ला लढवल्या, 26 जागा लढून 23 खासदार होते, त्या भाजपाची गत 99 खासदारांवरती आणण्यात आली. तर उद्धव ठाकरे यांचे सुद्धा साधारण 18 खासदार निवडून आले होते. त्यापैकी
केवळ त्यांनाही 9 म्हणजे त्यांनाही एक आकडीवरती ठेवण्यात आलं. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे 7 खासदार, अजित पवार यांनी 4 जागा लढून 1 खासदार निवडून आला. ते सुद्धा सुनील तटकरे हे अजित पवार यांच्या करिश्म्यामुळे नाहीत, तर त्यांच्या स्वतःच्या तत्परतेमुळे, कार्यकर्तृत्वामुळे आणि रायगडमध्ये असलेली त्यांची बांधणी यामुळे ते निवडून आले. त्यामुळे मतदारांनी हे आपण बोलल्यावरती लोकांना काही गोष्टी वाटतात की हे नेरेटिव्ह सेट करण्याचा भाग आहे का, तर अजिबात नेरेटिव्ह सेट करण्याचा भाग नाही. मतदारांना त्यांना ज्या ज्या गोष्टी मिळत होत्या त्या गोष्टी त्यांनी घेतल्या, मिळवल्या, आश्वासने मिळवली, लेटरवरती सह्या मिळवल्या, सगळ्या गोष्टी. मात्र मत त्यांनाच दिली ज्यांना त्यांना द्यायची होती. नाहीतर भाजपची गत महाराष्ट्रामध्ये 9 खासदारांची झाली नसती. आता लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान यांनी खूप चांगल्या पद्धतीने राबवली. त्याचा त्यांना फायदा ह्या विधानसभेला झाला, त्याचा त्यांना फायदा हा लोकसभेमध्ये झाला. त्यामुळे त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची योजना राबवावी अशी संकल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांच्या मनामध्ये आली आणि ती आता त्याची अंमलबजावणी पहिल्या टप्प्यात ज्यावेळी पैसे मिळतील त्यावेळी ती अंमलबजावणी सक्सेसफुल झाली असं म्हणावं लागेल. आता यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या अनेक प्रलोभनं, अनेक घोषणा या करण्यात आल्या होत्या. मात्र थेट पैसे खात्यात जमा होण्याची पहिली वेळ असल्यामुळे या योजनेकडे सगळेच जण मोठ्या आशेने बघतायत. याचं कारण आहे, सत्ताधारी बघतायत की आम्ही जर 1,500 3,000 रुपये जुलै आणि ऑगस्टचे पैसे जर महिलांच्या, बहिणींच्या, आयांच्या जर आपण अकाउंटमध्ये टाकले तर त्या बदल्यामध्ये ते आपल्याला मतं देतील. तर दुसरीकडे विरोधक ही योजना कशी फसवी आहे, ही योजना कशी फेल होईल, ही योजना कशी 3-4च महिने राबवली जाणार ऑक्टोबर महिन्यापर्यंत, तर ते सांगण्यासाठी विरोधक आघाडीवर आहेत. मात्र एक गोष्ट आपण प्रामुख्याने सांगितली पाहिजे, अशा प्रकारच्या योजना घेऊन मतं मिळत नाही. मध्य प्रदेश, राजस्थान असेल किंवा जिथे भाजप प्रणित सरकार होतं त्या ठिकाणचे विषय वेगवेगळे आहेत. त्या ठिकाणी कुठल्याही राज्यामध्ये मूळ शिवसेना म्हणजे जो प्रादेशिक पक्ष आहे तो फुटलेला नव्हता. इकडे तर शिवसेना फुटल्यानंतर वर्षभराच्या आतमध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात आली आणि या दोन्ही पक्ष फोडण्याचा आम्हाला फायदा झाला नाही, हे आरएसएसच्या हेडक्वार्टरमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात. याचा अर्थ काय होतो की त्यांना हे समजून चुकलेलं आहे की आता जर आपण ह्या गोष्टी जर त्याच पद्धतीने जर पुढे नेल्या नाहीत तर मात्र काय विधानसभेला आपलं खरं नाही. याचं कारण आज आपण 13 ऑगस्टला बोलतोय. 10 नोव्हेंबर 2024 पूर्वी विधानसभा अस्तित्वात यायला हवी. त्यामुळे एखाद्या वेळी 26 ते 27 किंवा 28 ऑक्टोबर पर्यंत विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातील किंवा दिवाळीनंतर म्हणजे दिवाळी सण भाऊबीज संपते 3 तारखेला, त्यामुळे 4 तारीख पासून ते 10 तारीख पर्यंत निवडणुका होतील. त्यामुळे आता साधारणपणे 75 दिवस फक्त सत्ताधारी आणि विरोधकांच्या हातात असल्यामुळे जो मिळेल तो विषय हातात घ्या, मेन विषय हाताळू नका, अशा पद्धतीचं म्हणजे आपल्या सर्वांना जर आपण दर्शकांना सांगितलं तर हे खोटं वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे. सत्ताधारी यांनी विरोधी पक्षाच्या प्रत्येक नेता काय बोलतोय, कुठे बोलतोय, काय पद्धतीचं ते ऑफ द रेकॉर्ड जरी बोलत असेल, त्याचा रेकॉर्ड असेल, त्याचा व्हिडिओ असेल, तर ते मिळवण्यासाठी ते साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टी करतायत. सेम महाविकास आघाडीचा म्हणजे रवी राणा हे बोलले कुठे अमरावतीला, म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मीडियापर्यंत ह्या गोष्टी आल्या. त्यामुळे हे कुठेतरी भाजपवरती बुमरँग होण्याची जी स्कीम पर्यायाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावरती आहे. याचं कारण आहे की आज बघा, हा आपला आताचा विषय नाहीये, मात्र अजित पवार यांना उपरती झालेली आहे. ती उपरती अशी आहे की सुप्रिया सुळे या माझ्या बहिणीच्या विरोधात माझी पत्नी सुनेत्रा पवार यांना उभं करायला नको होतं, ती माझी चूक होती, हे आज अजित पवार बोलतायत. समजून घ्या. एक साधारण वर्षभर जो त्यांनी राजकीय धुराळा उडवला, त्यानंतर तीही त्यांची स्ट्रॅटेजीचा भाग आहे, समजून घ्या. आणि हे लोकांना कळत नाहीये का
त्याच्या पुढे जाऊन ते बोलतायत, समजून घ्या. त्याच्या पुढे जाऊन ते बोलतायत की माझ्या बहिणीला रक्षाबंधन करण्यासाठी मी माझ्या बहिणीकडे जाणार. म्हणजे काल परवापर्यंत ज्या बहिणीचं नाव घेत नव्हते अजित पवार, सुप्रिया सुळेंचं नाव घेत नव्हते, सुप्रिया सुळे हे कायम तो माझा मोठा भाऊ आहे, त्याने काही वक्तव्य केलं तर मी त्याच्यावर काही बोलणार नाही. आता दोघे भाऊ बहीण, काका पुतणे अजून एकत्र आलेले नाहीत, मात्र भाऊ बहीण तर एकत्र होण्याची जो शुभ मुहूर्त आहे, शुभ घटिक आहे, ती पुढील सोमवारी 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे त्या दिवशी आहे. त्यामुळे मला वाटतं हे नेरेटिव्ह आणि फ्री गोल आणि स्वतःचा जो काय निर्णय आहे त्यावरती जे काय डॅमेज करण्याचं काम हे पक्षातूनच होत आहे. आणि मला वाटतं अजित पवार यांची भूमिका, त्यांनी जे काही नवीन PR जे काय अपॉइंट केलेले आहेत, गुलाबी ड्रेस, गुलाबी जॅकेट, गुलाबी बस, गुलाबी सर्वीकडे गुलाबी गुलाबी, तर मला वाटतं या गुलाबीपणामुळेच आता त्या स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो की सुप्रिया सुळे यांना रक्षाबंधन करायला तुम्ही जा. सर, तुम्ही आता स्पष्ट केलं, की अशा पद्धतीच्या योजनांचा अ, मतदारावरती परिणाम होत नाही आणि अशाच पद्धतीचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं होतं, की जेव्हा कर्नाटकमध्ये अशा पद्धतीच्या डायरेक्ट स्कीम सुरू केल्या होत्या, तेव्हा रेवडी वाटण्याचं म्हटलं होतं त्यांनी. त्यासोबतच केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने योजना दिलेल्या होत्या, त्याला देखील त्यांनी या रेवडी वाटण्याचा कार्यक्रम ही सरकार करतायत, म्हणजे आम आदमी पार्टी आणि काँग्रेसवरती टीका करताना ते बोलत होते. मात्र आता ही जी योजना आणलेली लाडकी बहीण योजना ही भारतीय जनता पक्षाच्याच एका राज्यातून प्रेरित होऊन महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे. मात्र तुम्ही आता एक महत्त्वाचं वक्तव्य केलं, की देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, त्या RSSच्या मुख्यालयामध्ये जाऊन सांगितलं, की अजित पवारांचा आपल्याला हवा तसा फायदा झालेला नाहीये. आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्याच वरती राज्यामध्ये विधानसभेचे तिकीट देण्याची जबाबदारी म्हणजेच उमेदवार निवडण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. हे एकीकडे या पद्धतीच्या योजना आहेत, की ज्या माध्यमातून जनतेपर्यंत त्यांना जायचंय महायुतीला आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षाची तिकीट देण्याची म्हणजे लोकसभेमध्ये जे घडलं होतं, की केंद्रातून इन्स्ट्रक्शन्स येतील, केंद्रातून सूचना येतील आणि मग त्या राज्यामध्ये इम्प्लिमेंट होतील. मात्र आता देवेंद्र फडणवीसांनाच पूर्ण जबाबदारी देऊन त्यांच्यावरती ही जबाबदारी दिल्यानंतर त्याचा काही परिणाम या निवडणुकीवरती होईल का? नाही ना उन्मेष, एक एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की लोकसभेमध्ये जो भाजपचा जो दारुण पराभव झाला, 23 वरून भाजप जे 9 वर आली, त्याला कारणीभूत हे केंद्रीय नेतृत्व आहे, अशा पद्धतीचं राज्यातून सूर निघालेला आहे. राज्याची जी कोर कमिटी होती, म्हणजे आताचे भूपेंद्र यादव किंवा अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली ज्या काही कोर कमिट्या होत्या त्यामध्ये नाही. ज्या ज्या कोर कमिटी जी राज्याची आहे, ज्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, देवेंद्र फडणवीस असतील, प्रवीण दरेकर असतील, चित्रा वाघ, जे 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 लोक हे आहेत या कोर कमिटीमध्ये, त्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की देवेंद्र फडणवीस, नीट ऐका, देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना तिकीट देऊ नका, यांचा पराभव होईल असं सांगण्यात आलं होतं, त्याच लोकांना हायकमांडने दिल्लीतून तिकीट दिले आणि त्यांचा त्यांचा पराभव झाला. आता यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं यांचा स्टेक हा जास्त पणाला लागला असं मला वाटतं. याचं कारण हे आहे की राज्यातलं एकूण वातावरण बघता आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडी, म्हणजे तिकडे शरद पवार स्ट्रॉंग झालेले आहेत, काँग्रेस तर एक हाती, काँग्रेसचं सामूहिक नेतृत्व ज्या पद्धतीने विरोधकांना तुटून पडत आहे, नाना पटोले असू देत, पृथ्वीराज चव्हाण असू दे, विजय वडेट्टीवार असू देत, बाळासाहेब थोरात असू देत, यशोमती ठाकूर असू देत, वर्षा गायकवाड आहेत, हे सर्व ज्या पद्धतीने महायुतीवरती तुटून पडले आहेत, ते पाहता सध्याचं वातावरण हे महाविकास आघाडीसाठी फेवरेबल आहे असंच म्हणावं लागेल. आता देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आपण ज्याचा उल्लेख केला, विधानसभेच्या तिकीट वाटपाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. एक समजून घ्या, लोकसभेला जो काय पराभव झाला तो तिकीट वाटपामध्ये योग्य उमेदवारांना तिकीट न दिल्यामुळे झाला, अशा पद्धतीचा एक इंटरनल रिपोर्ट हा केंद्रीय नेतृत्वाला देण्यात आलेला होता. त्यामुळे आता विधानसभेची संपूर्ण जबाबदारी जर देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिली तर मग ते परत दुसऱ्यावर कोणावर बोट दाखवायला तयार होणार नाहीत. आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होणारी राज्यातील ही त्यांच्या
करिअरच्या दृष्टीने शेवटची निवडणूक असू शकेल. याचं कारण आहे, जर या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना जर यश मिळालं, घवघवीत यश मिळालं, तर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील यामध्ये दुमत नाही. मात्र यदा कदाचित जर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा आणि जे काय आंदोलन सध्या सुरू आहे, म्हणजे त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असू दे, वंचित बहुजन आघाडी हे उमेदवारी लढण्याचा संकल्प केलेला आहे, तर भाजपशी जवळीक असलेले जुने शिवसैनिक, मनसेचे जे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा 220 पेक्षा जास्त ठिकाणी मी उमेदवार लढणार अशी घोषणा केलेली आहे. आता अशा परिस्थितीमध्ये म्हणजे सुरुवातीला फक्त 4 पक्ष होते, आता महाविकास आघाडीचे 3 पक्ष, तेच जे सत्तेत आहेत तेच तेच विरोधात, असे 3 पक्ष, 6 पक्ष, मनसे 7, वंचित बहुजन आघाडी 8, मनोज जरांगे पाटील यांनी जी काय घोषणा केली आहे ते 9. म्हणजे या सर्व खिचडी झालेल्या या राज्याच्या राजकारणामध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असं दिसत नाही. याचं कारण आहे की ज्या पद्धतीने लोकसभेचा निकाल लागला तसाच निकाल लागेल असं मनामध्ये मांडे जे म्हणतात ते महाविकास आघाडी खात आहे. तर लोकसभेचा निकाल हा फेक नेरेटिव्ह वरती लागला, त्यामुळे आता फेक नेरेटिव्ह करण्यामध्ये आता काय संविधान बदललं जाणार नाही, आता काय आम्ही आरक्षण बदलण्याचा हा मुद्दा टिकू शकत नाही, त्यामुळे आता आम्ही पुन्हा सत्तेमध्ये येऊ अशा पद्धतीची एक रणनीती महायुती करत आहे. आणि तू ज्याचा उल्लेख केला की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तिकीट वाटप जी घोषणा केली आहे त्यामागचं बिटवीन द लाईन ही आहे की सक्सेस मिळालं तर ते ते पक्षाचं असणार आणि जर फेल्युअर मिळालं झालं तर ते देवेंद्र फडणवीस असणार. मग गेल्या काही दिवसांमधून जे भाजपच्या एका गोटातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे काय देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे काय पुढे केलं जात आहे ते नाव मात्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर जर त्यांना अपेक्षित असं यश मिळालं नाही आणि महायुती पुन्हा जर सत्तेत आलं नाही तर त्यांना दिल्लीमध्ये पाठवून एक प्रकारे त्यांना या संपूर्ण जी काय तिकीट वाटपाची जबाबदारी असेल राज्याच्या जबाबदारीतून मुक्त केलं जाईल असा माझा कयास आहे. सर एक शेवटचा प्रश्न की एक पद्धतीने जे फेक नरेटिव्ह जे होतं ते लोकसभेमध्ये चाललं, मात्र आता विधानसभेमध्ये तसं नरेटिव्ह अजून मिळालेलं नाही. मात्र रवी राणा यांचं वक्तव्य हे प्रचारामध्ये आणून ते नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न एकीकडून महाविकास आघाडीकडून होऊ शकतो. तर दुसरीकडे ज्या पद्धतीच्या योजना या सरकारने आणलेल्या आहेत, महायुती सरकारने, त्या त्या सांगण्याचा प्रयत्न देखील महायुतीकडून होऊ शकतो. आणि तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आरक्षणाचा. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे मागणी होते मनोज जरांगेंची आणि त्याचा परिणाम हा काही मतदारसंघांमध्ये नक्कीच झालेला आहे. मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाला. तर तो देखील एक महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये म्हणजे हे 2 ते 3 मुद्दे प्रामुख्याने राहण्याची शक्यता आहे का? नाही, निश्चितपणे एक तर हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा गेम चेंजर होऊ शकतो उन्मेष. याचं कारण हे आहे की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आजही आपल्या सर्वांमध्ये आपण व्हिडिओज बघतो, सगळ्या गोष्टी पावसाळ्यामध्ये चालण्यासाठी ब्रिज नाही, साकव नाहीत, महिलांच्या ज्या प्रसूती होतात त्यांना त्या डोलीमधून नेवली जातं, आरोग्य व्यवस्था अजूनपर्यंत पोहोचली नाही. अशा परिस्थितीमध्ये महिलांच्या एका कुटुंबामधील जर 2 महिलांना जे या योजनेची मिळाली तर 3,000 रुपये खूप मोठी रक्कम आहे. 3,000 रुपये जर मिळत असतील तर खूप मोठी रक्कम आहे. त्यामुळे ही गेम चेंजर योजना होऊ शकते. दुसरा तू जो उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीचे विकास कामं होत आहेत, ज्या पद्धतीचे हे जरा बहिणींसाठी, आता भावांसाठी म्हणजे 12वी पास असेल, नोकरी नसेल तर 6,000 रुपये स्टायपेंड मिळणार, जर ग्रॅज्युएट असेल तर 8,000, त्याच्या पुढे जर असेल तर 10,000. आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी निश्चितपणे ज्यांना त्यांचे लाभ घ्यायचे आहेत, ज्यांना खरोखरच योजना त्यांच्यावरून पोहोचलेल्या नाही त्यांच्यासाठी हे म्हणजे कसं आहे की तुम्हाला जर 3,000 रुपये जर मुलगी आणि आईला जर समजा 18 वर्षाच्या वरील जर एक मुलगी असेल, त्यांची आई असेल आणि वडील समजा कुठेतरी साध्या रोजंदारीवरती जर काम करत असतील, कष्टकरी असेल, श्रमिक असेल, मोलमजूर असेल, तर 3,000 रुपये खूप मोठी रक्कम होते. त्यामुळे ही गेम चेंजर योजना नक्की होऊ शकते. जशी भावांसाठी सुद्धा त्यांनी आणलेली आहे. अनेक ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना, मुलांना
हे पैसे नसतात. अनेक पालकांजवळ ही कायम अडचण असते की मुलांना शिकवायचं कसं. अशा वेळी जर राज्य सरकारने योजना, त्या योजनेचं स्वागत केलं पाहिजे. मात्र योजना केवळ निवडणुकीच्या तोंडावर आणि निवडणुका पुढे ठेवून जर जे करत असतील तर ते मतदार त्या योजना हाणून पाडतात. याचं कारण यापूर्वी सुद्धा आपण बघितलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतकरी कर्जमाफीची जी काही ऑनलाईन योजना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतेवेळी जी झाली, त्यामध्ये जे काही तांत्रिक अडचणी, जे काय क्लिष्ट कागदपत्रांची जोडणी आणि त्यानंतर झालेला मनस्ताप, त्यामुळे शेतकरी कर्जमाफी येणं म्हणजे राज्याचे साधारण 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम गेली शेतकऱ्यांच्या प्रती. मात्र त्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? त्यानंतर सुद्धा मराठवाडा, विदर्भामध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जायला पाहिजे होते, अनेक तांत्रिक अडचणी झाल्या. त्यामुळे या योजनेमध्ये सुद्धा ज्या तांत्रिक अडचणी असतील, जे काही दूर करायचे असतील, सुरुवातीच्या काळात गोंधळ झाला. आता ती 17 तारखेला आपल्याला नक्की कळेल, की नक्की 1,30,00,000 महिलांच्या खात्यापैकी किती लोकांना या योजनेचे पैसे मिळालेले आहेत. तुझा जो दुसरा मुद्दा होता, की मोठमोठी विकास कामं झाली आहेत. नो डाउट विकास कामं झालेली आहेत. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्यावेळी एकाच पक्षाचं असतं, त्यावेळी तो त्या राज्याला फायदा होत असतो. मात्र तुम्ही आता जर नीट बघाल तर अनेक विकास कामं ही घाई गडबडीत केली जातात. म्हणजे तो कोस्टल रोड असू देत. आता कोस्टल रोड वरून ज्यावेळी आम्ही मुंबई वरून ज्यावेळी दक्षिणेला जातो, त्यावेळी जाते वेळी काही 8 ते 9 मिनिटं लागतात. मात्र येते वेळी तेच अंतर साधारण पाऊण तास ते 1 तास, कारण पुढे बॉटलनेक एवढं झालेलं आहे. त्यामुळे लोकसभेपूर्वी त्याचा शुभारंभ केला. आणि लोकसभेपूर्वी शुभारंभ केल्यानंतर सुद्धा आता कोण त्याच्याकडे जाऊन बघत नाही. त्यामुळे मनस्ताप, त्यामुळे वाहन चालक हे कायम शिव्या घालतच जात असतात. हे सुद्धा राज्यकर्त्यांना कळायला हवं. तिसरा जो तुझा मुद्दा होता, की अशा पद्धतीचा फेक नेरेटिव्ह किंवा अशा पद्धतीचं आता काय आरक्षण, सगळ्यात महत्वाचा जो मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, एक गोष्ट आपण समजून घेतलं पाहिजे, की मनोज जरांगे पाटील यांचं जे काय आंदोलन सुरू आहे, मराठा आरक्षणासाठी जे काय त्यांचे दौरे सुरू आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. मनोज जरांगे पाटील हा तोपर्यंत राज्यकर्त्यांना चांगला वाटत होता, जोपर्यंत तो राज्यकर्त्यांच्या दिशेने बोलत होता, राज्यकर्त्यांच्या बाजूने बोलत होता. आता कोणतंही आरक्षण म्हणजे राज ठाकरे काल परवा जे बोलले ते काही चुकीचं नाही बोललेत. राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे असतील, विलासराव देशमुख असतील, गोपीनाथ मुंडे असतील, जे आज म्हणजे बाळासाहेब ठाकरे असतील, विलासराव देशमुख असतील, गोपीनाथ मुंडे असतील, आर पाटील असतील, हे चारही नेते आपल्यामध्ये हयात नाहीत. या सर्वांनी सांगितलं होतं, की आर्थिक निकषावरती आरक्षण द्यायला हवं. आता आर्थिक निकषावरती आरक्षण देतेवेळी कोणत्याही राज्यामध्ये जे काय आरक्षणाची जी सीमा आहे, ती जर बदलायची असेल तर केंद्र सरकार म्हणजे राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये तो कायदा संमत करावा लागेल. राष्ट्रपतींची त्यावरती स्वाक्षरी होईल. त्याचा गॅजेटमध्ये रूपांतर होईल आणि त्यानंतरच आरक्षण. पण ते बदलणं खूप कठीण आहे. म्हणजे जर महाराष्ट्र जर बोलला तर गुजरात बोलणार, ते हरियाणा बोलणार, त्यानंतर ते जाट समाज आहे, गुजरात मधला असलेला पटेल समाज आहे, कर्नाटकामध्ये असलेले वैशालिंग समाज आहे, असे सगळ्यांच्या मागण्या वाढतील. त्यामुळे आरक्षण हे मिळणार नाही. काळ्या दगडावरची रेघ आहे, समजून घेतलं पाहिजे. आपण मराठा समाजातील बहुजन असून सुद्धा आपण या काही गोष्टी ठामपणे लोकांना सांगितल्या पाहिजेत. याचं कारण आहे की आरक्षण जी काही लिमिट आहे ती बदलणं. बघा बिहारमध्ये निवडणुकीच्या पूर्वी घोषणा केली आणि त्यानंतर हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टामध्ये तो जो निर्णय होता तो बदलण्यात आला. म्हणजे निवडणुकीपुरती या लोकप्रिय घोषणा करायच्या आणि ऍक्च्युअली त्यानंतर त्याचा काही इफेक्ट होणार नाही. तर अशा घोषणा न केलेल्या बऱ्या. आणि मराठा आरक्षण एक लक्षात घ्या, सध्या राज्यामध्ये सर्वाधिक विलन जर कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, असं एक नेरेटिव्ह सेट करण्यात आलेलं आहे. आता मात्र वस्तुस्थिती आहे का? वस्तुस्थिती नाही. देवेंद्र नाही. फडणवीस यांच्यामुळे आरक्षणाला कोडा घातलेला नाही. मात्र आता असं झालंय, की मनोज जरांगे पाटील हे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, की एकनाथ शिंदे ते सांगायचे, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे ओएसडी, मग फोन लावून बोलणं, मग व्हिडिओ कॉल करणं, मग तो मोसंबीचा ज्यूस, मग ते सलायन, मग ते डॉक्टर, मग ते वकील, मग ते ढोल ताशे, त्यानं पोकलेनमधून होणारी पुष्पवृष्टी. हे काय होतं? हे हा सर्व स्टेज ड्रामा होता. हा सर्व स्टेज ड्रामा राज्यकर्त्यांना वाटलं, की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे
आपल्याला त्याचा फायदा होईल. मात्र नुकसान झालं. तू ज्याचा उल्लेख केला, मराठवाड्यामध्ये सर्वाधिक नुकसान जर झालं असेल कोणाचं, भाजपचं झालं. रावसाहेब दानवे भाजप. सारखा कॅन्डिडेट पडतो, तिथे सुजय विखे सारखा कॅन्डिडेट पडतो. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे राज्यकर्त्यांच्या आणि विरोधकांच्या गळ्यातील हड्डी बनलेली आहे, समजून घ्या. कारण आता जे सत्तेधारी आहेत ते 3 महिन्यानंतर सत्ताधारी होतील किंवा विरोधात बसतील. म्हणजे आता जे विरोधात आहेत त्यांनी ते भूमिका सांगत नाही. ते एकच गोष्ट सांगतात, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे, सरकारची भूमिका घेईल ती आम्हाला मान्य आहे. उद्धव ठाकरे म्हणतात नरेंद्र मोदी यांनी डिसिजन घ्यावा, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा एवढा साधा सहज सुटणार नाही. मात्र नो डाऊट तुझा जो मुद्दा होता, यावेळची निवडणूक ही मराठा आरक्षण, यावेळची निवडणूक जर राज ठाकरे जर सिरियस असतील विधानसभेची निवडणुकीला, तर राज ठाकरेंची शक्ती, राज ठाकरेंची ताकद, राज ठाकरेंचे कार्यकर्ते किती जोमाने निवडणूक लढतायत ते या दोनच गोष्टीवरती. आणि मी जसं तुमचा जो प्रश्न होता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना, या योजनेवरती ही निवडणूक लढवली जाईल असं मला वाटतं. धन्यवाद सर या सगळ्या माहितीबद्दल. लाडकी बहीण योजनेबद्दल आता यापुढेही आपल्याला पुढच्या 75 दिवसात ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की निवडणूक जाहीर होऊ शकते, म्हणजे निवडणूक होऊ शकते, तर या पुढच्या 75 दिवसांमध्ये आपल्याला लाडकी बहीण योजनेबद्दलची अनेक वक्तव्य पाहायला मिळणार आहेत आणि त्या संबंधीच्या ताज्या अपडेट्स तुम्हाला MyMahaNagar.com वरती वाचायला मिळतील. त्यासोबतच या संबंधीचे अधिक व्हिडिओ तुम्ही माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलवरती पाहू शकता.